येत्या 20 सप्टेंबर रोजी नवरा माझा नवसाचा 2 हा चित्रपट आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतो आणि त्या निमित्तानं या चित्रपटाची टीम आज आपल्यासोबत आहे. त्यांच्याशी आपण चित्रपटातील काही किस्से आणि पडद्यामागचे काही किस्से जाणून घेणार आहोत. सगळ्यात आधी तुमचे झी24 तासमध्ये स्वागत. धन्यवाद. सचिन सर, तुमच्यापासूनच सुरुवात करूया की जेव्हा पहिला चित्रपट आला, कारण की तो आयकॉनिक चित्रपट ठरलेला आहे, सगळ्यांना आजही तो चित्रपट पाहायला खूप आवडतो आणि उत्सुकता असते. जेव्हा सीन सगळे माहिती असले तरी सुद्धा उत्सुकपणे सगळे बघत असतात तो चित्रपट. मग अशा वेळी दुसरा चित्रपट करण्याचा विचार कसा आला? यावेळी कोणता तुम्ही नवस ऐकला आणि त्यावरून तुम्ही हा चित्रपट करण्याचं ठरवलं, असं काही होतं का? नाही, नवस ऐकला नाही, डोक्यात आला. ओके. पण नवस हा नवस असतो आणि नवरा माझा नवसाचा किंवा नवरा माझा नवसाचा 2 किंवा नंतर सुद्धा जेव्हा असं टायटल असेल तेव्हा नवसाशिवाय तो चित्रपट बनवूच नाही शकत. आणि नवस फक्त नवस नाही तर गणपती बाप्पा, आणि फक्त गणपती बाप्पा नाही तर त्याची भक्ती, आणि फक्त त्याची भक्ती नाही तर त्याची श्रद्धा, हे सगळं असल्याशिवाय नवरा माझा नवसाचा 2चं जे काही समीकरण आहे ते काही बसणार नाही. तर त्यामुळे हे सर्वच या चित्रपटात आहे आणि ही कल्पना डोक्यात आली आणि जेव्हा आली तेव्हा मी ती साकार करायला घेतली. त्यालाच लागून प्रश्न आहे की आता मग जसं म्हटलं मी, आयकॉनिक चित्रपट आहे, त्या चित्रपटाने एक बेंचमार्क सेट केला आहे. अशा वेळी दुसरा चित्रपट आणताना दडपण असतं का? कारण की सगळी स्टोरी टेलिंगची जी प्रोसेस आहे किंवा जे काही आहे, प्रेक्षक त्याला तसं एक्सेप्ट करतील का, असं वाटतं का? कारण ॲट दी एंड तुम्ही ज्या प्रकारे ती मांडली होती तसंच, आणि कंटिन्युटीचा फरक, 19 वर्षानंतर हा दुसरा चित्रपट येतोय, मग तीच कंटिन्युटी आहे असं वाटतं का? काय एक गोष्ट आहे की जिथपर्यंत तुम्ही बनवलेला चित्रपट सुपरहिट किंवा सुपर डुपर हिट किंवा आयकॉनिक होत नाही तोपर्यंत त्याचा सिक्वल बनवणं तुमच्या डोक्यातच येऊ शकत नाही. तुम्ही सिक्वल केव्हा बनवता? जेव्हा पहिल्या चित्रपटाला लोकांनी प्रतिसाद दिलेला असतो, उदंड प्रतिसाद दिलेला असतो, तेव्हाच तुम्हाला हिम्मत होते किंवा तुम्हाला एक प्रेरणा मिळते की तुम्ही त्याचा सिक्वल बनवा. बट फक्त सिक्वल बनवायचा म्हणून बनवण्यात अर्थ नाही. तो का बनवलाय तुम्ही सिक्वल, ह्याचं उत्तर तुम्ही तोंडी देऊ शकत नाही किंवा दिलंही नाही पाहिजे. त्याचं उत्तर तुम्हाला तो बनवून दिलं पाहिजे की पाहताना प्रेक्षकांना वाटलं पाहिजे. प्रश्न असणार डोक्यात की सिक्वल का, पण पिक्चर पाहत असताना त्यांना ते उत्तर मिळालं पाहिजे की अच्छा यामुळे सिक्वल. जर मी सगळ्यांना एकेकाला सांगत गेलो की हे रिझन आहे, हे कारण आहे, हे तर त्यांना त्याचा उपयोग नाही, कळणार नाही. दिसलं पाहिजे, म्हणजे एक उत्तर सर्वांना लागू होतं. नक्कीच. सुप्रिया मॅम, तुमच्याकडे येते की जसं एकत्र तुम्ही काम करताय, अशा वेळी असं वाटतं का की ओव्हरशॅडो होता तुम्ही सरांमुळे की? आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा नवऱ्यासोबत काम करतो आणि सर तुम्हाला त्याच्यासोबत आहे की पत्नीसोबत काम करतो, तेव्हा कसं कॉम्बिनेशन असतं? कारण ॲट दी एंड तुम्ही जेव्हा घरी जाता तेव्हा तुम्ही यावर डिस्कशन करू शकत असाल ना की हा सीन असा व्हायला हवा होता, तर ते सगळं कसं जुळतं? एक तर जेव्हा मी काम करते किंवा ह्या चित्रपटात मी काम केलं किंवा ह्यांच्याबरोबर इतर चित्रपटांमध्ये काम केलं, ते माझे दिग्दर्शक आहेत आणि दिग्दर्शक कॅप्टन ऑफ द शिप असतो आणि ओव्हरशॅडो करण्याचा प्रश्नच नाही. एकमेकांवरती कुरघोडी करायची गरजच लागत नाही. इनफॅक्ट एकमेकांचा परफॉर्मन्स चांगला कसा होतो आहे, म्हणजे ॲक्शन आणि रिॲक्शन, म्हणजे तुमच्या ह्या ॲक्शनला माझी ही रिॲक्शन झाली तर तुमच्या त्या ॲक्शनला हे छान वरती येता येईल, आणि तुमच्या त्या ॲक्शनवरती माझीही रिॲक्शन झाली तर त्याला अजून मजा येईल. हेच गिव्ह अँड टेक याला आपण म्हणतो. सो ते गिव्ह अँड टेक असल्यामुळे ह्याच्यात कुरघोड करायला घेतली असती तर तिथेच माती झाली असती, असं आहे ते. त्याच्यामुळे हे जे काय आमचं समीकरण आहे ते ॲज ॲक्टर्स आम्ही दोघंही खूप एन्जॉय करतो आणि त्याच्यामुळेच माझ्या मते ते रसिक प्रेक्षकांनाही भावत असावं, जर का भावत असेल तर. अशोक मामा, तुम्हाला प्रश्न आहे की पहिले कंडक्टरची भूमिका, आता टीटीची भूमिका, दोघी थोड्याशा वेगळ्या आहेत. सगळी तुमची आठवण आली का जेव्हा तुम्ही ही भूमिका साकारत होता, तेव्हा तुम्हाला ते सगळी आठवली का की मी त्यावेळी कंडक्टर म्हणून हे करत होतो, यावेळी टीसी म्हणून असं काही वेगळं करतोय? काय व्यक्ती त्याच आहेत, या काय फरक नाही आहे, प्रवृत्ती पण तीच आहे. पण काय होतं, तो जो होता हा एक दिलखुलास माणूस होता. तो दिलखुलासपणे सगळ्यांवर आवडता. हा जो आहे आता जो कंडक्टर दाखवला आहे, म्हणजे टी.सी. दाखवला आहे, तो त्रस्त आहे, म्हणजे लोकांकडून त्रासलेला, म्हणजे मग तो चिडचिड करतो, आवाज मोठमोठ्याने चढवतो, असा विचित्र आहे तो एकदम. म्हणजे दोन व्यक्तिरेखामध्ये हा फरक आहे त्याच्यातला. तो म्हणजे चांगलं बोलणारा हे करणारा, आणि हा थोडा राग तडपट करणारा.
पण प्रवृत्ती तीच आहे, म्हणजे काही बदल नाहीये, थोडंसं फक्त काहीतरी वेगळं बघायला मिळणार. स्वप्नील दादा, तुला प्रश्न आहे की तू एक म्हणजे अभिनेता आहेस आणि प्रोड्युसर आहेस, राष्ट्रीय पुरस्काराचंही आता झालेलं आहे वाळवीच्या याच्यात. असं वाटतं का की तू हात लावल्या सगळ्या गोष्टी गोल्डन होतात, असं आता वाटू लागलंय का? नाही, या पिक्चरच्या बाबतीत असं आहे की ऑलरेडी गोल्डनच आहे, तर मग मी हात लावून काही वेगळं होणार नाही. म्हणजे ऑलरेडी गोल्डन आहे, गोल्डन, प्लॅटिनम, टायटेनियम, जे म्हणायचं. हा, कदाचित झाला तर माझा हात गोल्डन होईल. म्हणजे तेच म्हणायचंय मला. हा, म्हणजे मला असं वाटतं की काही काही कलाकृती किंवा काही काही अनुभव हे यश, अपयश, चांगलं, वाईट, सक्सेसफुल, अनसक्सेसफुल याच्या पलीकडे गेलेले असतात. अनेक अनुभव असतात, अनेक माणसं असतात, अनेक गोष्टी असतात, तसे अनेक चित्रपटही असतात असं मला वाटतं. तर बनवा बनवी, नवरा माझा नवसाचा, हे त्या कॅटेगरीत मोडणारे फिल्म्स आहेत की आता अत्यंत नम्रपणे मी हे सांगतो आहे की नवरा माझा नवसाचा 2 हा सुपरहिट चित्रपट आहे, कारण तो लोकांच्या डोक्यात सुपरहिट चित्रपट आहे. त्यामुळे आता इट इज ओनली मॅटर ऑफ की किती मोठा सुपरहिट आहे. पण कारण लोकांना तो आवडला आहे म्हणूनच दुसऱ्याची उत्सुकता आहे. तर आय एम एक्स्ट्रीमली फॉर्च्युनेट आणि ब्लेस्ड की या संचाचा मी भाग झालो, किंवा या टीमनी मला या सिक्वेलमध्ये आणलं. याचं श्रेय सचिनजी नाही, कारण त्यांच्या डोक्यात या रोलसाठी मी आलो. पण त्याच्यानंतर मामांबरोबर काम करता येणं, सुप्रियाताईंबरोबर काम करता येणं, हेमल, बाकीची निर्मितीताई आहेत, निर्मिती सावंत आहेत, वैभव मांगले आहेत, संतोष पवार आहेत, अनेक अजून नावं आहेत जी मला आत्ता सांगता येणार नाहीत. 20 सप्टेंबरला चित्रपट बघा. पण या सगळ्यांबरोबर काम करायला मिळणं एका चित्रपटात, एका फ्रेममध्ये, आय थिंक दिस इटसेल्फ इज अ गोल्डन ऑपॉर्च्युनिटी. नक्कीच. हेमल, तुझ्या भूमिकेविषयी सांगशील आणि इतक्या मोठ्या टीमसोबत म्हणजे दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याचा तुझा अनुभव कसा होता? सो म्हणजे अनुभव मी काय सांगू, अगदी इतक्या वर्षात जेव्हा मी माझं करिअर सुरू केलं, मी स्वप्नातही विचार केला नव्हता की एक अशी फिल्म येईल ज्यात ज्या लोकांना मी आयडलाइज केलं आहे, ज्या लोकांचे पिक्चर पाहून मी मोठी झाली आहे, ज्या लोकांचे पिक्चर बघितल्यामुळे मला मराठी इंडस्ट्री काय असते ते कळलं, त्यांच्यासोबत फ्रेम शेअर करायला मिळणं, त्यांच्यासोबत बाजूला बसून हा इंटरव्ह्यू करणं, असं मी इमॅजिन पण केलं नव्हतं. सो स्वप्नांपलीकडे हा अनुभव होता माझ्यासाठी. आणि म्हणजे आधी जसं सरांनी मला जेव्हा सांगितलं मी हा फिल्म करते, ती एक्साइटमेंट ऑलरेडी छाताला टेकलेली. पण जेव्हा मी आले, रीडिंग झालं आमचं पहिलं, आणि मला कळालं की जसं सर आता म्हणाले, बाप्पाच्या भक्तीचा हा सिनेमा आहे, पण ह्यात आता बाप्पांच्या श्रद्धेचा, म्हणजे माझ्या कॅरेक्टरचं नाव ही श्रद्धा आहे, आणि इतकी महत्त्वाची भूमिका, व्याकी आणि भक्तीची मुलगी, हे मला जेव्हा कळालं तेव्हा मला खात्री पटली की हा नक्कीच देवाचा आशीर्वाद आहे, बाप्पाचा आशीर्वाद आहे, आणि तिथेच मी तो स्वीकारला. सो त्यानंतर त्यापुढे मला माहिती होतं मी फक्त हा अनुभव एक्सपिरियन्स करायचा आहे, बाकी काही नाही. ईच डे, ईच मोमेंट मी फुल्ली प्रेझेंट राहायचा प्रयत्न केला. दॅट्स इट. कारण इतकी मोठमोठी दिग्गज कलाकार तुझ्या बाजूला जेव्हा असतात तेव्हा तुला माहिती आहे तुला स्पंज व्हायचे आणि अब्झॉर्ब करायचे सगळं, बास, दॅट्स इट. आणि तोच असाच होता हा एक्सपिरियन्स थ्रू आउट. आणि हेमल या चित्रपटात फक्त गोड दिसली नाही आहे, तिने गोड कामही केलंय. आता ह्या डिस्कशनमध्ये मी येते अनुपमा. खरं तर नवरा माझा नवसाचा भाग 2 या सिनेमाचा सगळेजण खरं तर प्रतीक्षा करतात. पण जसं आत्ता स्वप्नीलने सांगितलं, 90च्या दशकातलं त्रिकूट आणि तुमची बेसिकली केमिस्ट्री ती पाहण्यासाठी म्हणजे आमच्यासारखे जे लहानपणापासून तुम्हाला बघतात त्या सर्वांचं खरं तर आयुष्य तुमच्यासारख्या कलाकारांनी समृद्ध केलेलं आहे. कारण इतका तो काळ जबरदस्त होता ज्यावेळी खरं तर मराठी चित्रपटसृष्टीला कुठेतरी उतरती कळा लागत होती, तेव्हा यांनी हा सगळं चित्रपटसृष्टी तुमच्या ॲक्टिंगनी सगळी वर उचलली गेली. मला या सगळ्या हळव्या आठवणी खरं तर तुमच्या काढायच्या आहेत की काय नेमकं ही सगळी केमिस्ट्री जी होती ती अजूनही तशीच आहे का? अर्थात आम्ही केमिस्ट्री तशीच आहे, केमिस्ट बदललेत फक्त. मला हे आणखी थोडं एक्सप्लेनेशन हवंय, कसं हे सगळं अजूनही केमिस्ट्री ती तशीच कशी काय? म्हणजे वय वाढतंय. एकमेव कारण आहे आमचं एकमेकांवरचं प्रेम, क्या बात, आमचा एकमेकांवरचा विश्वास, आमचं एकमेकांवरचं डिपेंडन्सी, प्रेमाची डिपेंडन्सी. कळलं की नाही? या सगळ्या गोष्टी या लाघवी आहेत गोष्टी, या भावनेशी निगडीत आहेत गोष्टी, या व्यवसायाशी निगडीत नाही आहेत.
त्यामुळे त्याचं जेव्हा आम्ही काय म्हणतात त्याचा उपयोग जेव्हा आम्ही आमच्या व्यवसायात सुद्धा जेव्हा करतो तेव्हा त्याचं चांगलंच होतं, त्याचं भलंच होतं आणि तसंच लोकांसमोर येतं. आपण ना प्रेक्षक हा खूप चोखंदळ असतो, बारीक सारीक गोष्टी प्रेक्षक असा टिपतो. कदाचित आम्हाला सुद्धा कळत नाही की आमच्या हातून हे झालेलं आहे, पण ते प्रेक्षकाला दिसतं अगदी आणि ते डोक्यावर घेतो आणि आम्ही पिक्चर बघताना असं वाटतं अरे हे असं टाळ्या इथे पडल्या, इथे आशा पडला, इथे रिॲक्शन आलं, हे तर आम्हाला माहीत नव्हतं की असं होणार म्हणून. तर चित्रपट बनवतो कोण, आम्ही की प्रेक्षक? पॉइंट आहे की नाही? तर तसंच आहे. तसंच आम्ही जेव्हा काम करतो तेव्हा आम्ही ते अर्थात कॅरेक्टरला पकडूनच आम्ही आता इतकी वर्ष काम करतो, त्यामुळे कॅरेक्टरला पकडूनच आपल्याला करायला पाहिजे एवढं तरी आम्हाला माहिती झालेलं आहे. पण तरीसुद्धा एकमेकांबद्दलची आत्मीयता त्या चित्रपटात, त्या भूमिकेत नक्कीच झळकते असं मला म्हणायचं. क्या बात आहे. अशोक मामा, मला याच प्रश्नावरून आपल्याला याच मुद्द्यावरून विचारायचं आहे, त्यावेळेसची केमिस्ट्री आणि आत्ताची केमिस्ट्री म्हणजे वयाचा ऑफकोर्स काय म्हणूया आपण मॅच्युरिटी वाढत गेली, वेळ बदलत गेला, तुम्हाला काय वाटतं ही सगळी केमिस्ट्री अजून तशीच आहे, याच्यामध्ये आणखी काही बदल झाला? तुमची मैत्री आणि त्या सगळ्या त्या दिवसांची आठवण आत्ताबरोबर तुम्ही कशी कम्पेअर कराल? माझा संबंध एकंदर कारकिर्दीला जवळजवळ 50 वर्ष झाली. त्यामुळे जी एक मैत्री असायला पाहिजे होती की त्याला इतके मित्र झालेत. आता कोण कोण मित्र आधीचे आहेत ते काय आता आठवत पण नाही आहे. पण ज्या वेळेला इंडस्ट्री खाली होती त्यावेळेला आम्ही असा प्रयत्न केला की निदान लोकांनी थिएटरला सिनेमा बघायला यावं. आम्ही थिएटरपर्यंत लोकांना वळवलं. ही सगळ्यात आम्ही अभिमानाची गोष्ट समजतो की लोकांना आम्ही पिक्चर बघायला लावले की हे बघा, हे असं पण होऊ शकतं आणि असं होतं. खरं हो, हे बरं काय होतं, तुम्ही आपली मराठी इंडस्ट्री जी आहे ही मराठी इंडस्ट्री अशी हिंदी सारखी नाही आहे, प्रोफेशनलिझम नाही आहे त्याच्यात. त्याच्यात म्हणजे एकमेक कुटुंबासारखं कौटुंबिक भावना म्हणजे इमोशनली सगळे एकमेकांशी अटॅच असतात. त्यामुळे काय होतं की त्यामुळे एखाद्या घरात चाललेलं असतं ना त्याप्रमाणे आमचं काम चालत असतं. त्यामुळे मराठी पिक्चर करताना कधी जास्त तंटे होत नाहीत, कधी मी त्याला खाल्ला मी त्याला पाडला असं कधी होत नाही. काही जण असे असतात पण सगळेच नसतात. खरं. तर त्यामुळे काय होतं की सादर करताना त्यातली जी युनिटी जी असते ती दिसते प्रत्येक ह्याच्यात आणि त्यामुळे मग जो प्रॉडक्ट असतं त्याच्यावर त्याचा चांगला परिणाम होतो. सिनेमा असे नेहमी चांगलं आहे. आमच्याकडे तर आम्ही असं करत होतो की म्हणजे काय आम्हाला शूटिंग संपलं की वाईट वाटायचं की अरे संपलं काय, बरोबर मग एक नाही बघ ना काहीतरी असेल बघ थोडंसं, असं आम्ही विचारायचो ॲक्च्युली. कारण काय होतं त्यामुळे इतके घुसलेले असायचे ते करत असताना फक्त तेच, मग बाकीचं सगळं राहून जायचं. आणि ही प्रवृत्ती असली पाहिजे. खरं. अजूनही आता एवढा वेळ गेला म्हणजे मला वाटतं एक 20 वर्षांचा काळ गेला, मग अजूनही तसंच तुम्हाला वाटलं सिनेमाचं आता शूट करताना हे सगळं तसंच होतं? तसंच होतं म्हणजे काय तसंच होत नसेल तर ते करावं लागतं. मी सरळ पहिल्यांदा मला आता काय होतंय माझं सिनियरिटीचं हे बघून कित्येक वेळा दचकतात लोक समोर आले की. मला माहिती असतं ते साहजिक असतं. तेव्हा मी आधीपासूनच त्यांना पहिल्यांदा एकदम काय असं म्हणून मित्र म्हणून बरोबर घेऊन जायचं. मग तो सरळ करतो, सरळ येतो. नाहीतर काय होतं दडपण वाटणं हे साहजिकच आहे. साहजिक आहे. मी मोठा नट आहे कोणतरी काय मी भयान काय करतोय हा प्रश्न नाही आहे. त्यात सिनियरिटी ही तुम्हाला कित्येक वेळेला दाबून टाकते आर्टिस्टना. त्यावेळेला त्यांना मोकळं करणं हे सगळ्यात मोठं काम असतं आणि ते आम्ही जरूर करतो. मी तर करतोच. म्हणूनच तुम्ही खूप मोठे आहात सर. अगदी. सुप्रियाजी, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे जो आता ह्याच मुद्द्यावरून की त्यावेळी तुम्ही शूट केलेलं आणि आता पुन्हा तुम्ही तेच आहात. आम्ही सगळेजण लक्ष्मीकांतजींना खूपच खरं तर मिस करतो, कारण हे तिघे म्हणजे त्या काळातले मेरुमणी होते सगळे. तर ही सगळी जी केमिस्ट्री होती ती तुम्ही कशी, कारण आताची नवीन पिढी आहे त्यांना माहिती नाही आहे तेव्हाचे सिनेमे कसे होते, पण अर्थात धनंजय माने आणि हे सगळ्या ज्या गोष्टी ते अजूनही सगळे डायलॉग्स पार्ट आहेत त्यांचे, तर तुम्ही कसं हे सगळं एलॉबरेट कराल? ही सगळी केमिस्ट्री तुमची कशी होती? काय ही केमिस्ट्री जी पडद्यावरती लोक बघतात ती सगळेच बघतात, पण त्याच्या मागची पण केमिस्ट्री आम्ही अनुभवलेली आहे. कारण त्यावेळेला ज्या मैफिली जमायच्या
भाईंच्या घरात, लक्षाच्याकडे, आमच्याकडे, या अशा वेळोवेळी जमत असत. जरा काही प्रसंग असला तरी सगळे संध्याकाळी बसूया हा प्रकार असायचा आणि त्या बसूयाला आम्ही असायचो. हा प्रसंग नाहीच, म्हणजे जवळजवळ रोजच. आणि मग खरंच कारणं शोधायची. आणि सगळ्यात मिस तेच काय होतं, आता त्या तशा ते वय वेगळं होतं, तेवढं बसूया करायला सगळे तेवढे काय म्हणतात त्याला, तेवढ्या ह्याच्या. आता आमचं झालेलं आहे बॅकग्राऊंडला. आम्ही हा जा तुम्ही बसा, आम्ही बसतो घरी, असं होतं ते. आम्ही आपले वेगवेगळ्या गमती जमती करतो. पण त्या ज्या मैफिली होत्या त्या मला इतक्या आठवत आहेत आणि त्याच्यात मला नुसतं खळखळणारं हास्य आठवतं आहे, एकमेकांशी केलेले संवाद आठवतात. म्हणजे संवाद नाही, पण त्यांनी जो आनंद मिळायचा त्या आनंदाची आठवण खूप येते आणि ते मी नक्कीच मिस करते. क्या बात आहे, मस्त. काय अशी आठवण एखादी, जरा आपण या क्षणाला तो उजाळा देऊया, एखादी आठवण त्यावेळेसची? नाही, त्या आठवणी बाबतीत तर तुम्हाला हे दोघे जास्त सांगू शकतील, कारण ते आठवते. दोघंही वेगवेगळे सांगा. आठवण म्हणजे एवढी सॉलिड आहे, म्हणजे ती आठवण अशी की मला कधी कधी ती भारी पडली असती. आम्ही असेच एकदा बसूया होतो. बसूया. मी, सचिन आणि लक्ष्मीकांत बेर्डे. लक्ष्मीकांतच्या घरी आम्ही बसलो होतो आणि गप्पा मारता, म्हणजे काय बापरे, दुनियाभरच्या गप्पा, पण सगळ्या सिनेमाशी कनेक्टेड. याचं उणं दुणं कोणाचं नाही, बोलायचं ते चांगलं बोलायचं. आणि ते करता करता आमचं बसूया चाललंच होतं, तर समोर एक लोणच्याची बाटली होती एवढी. मी ते बोलता बोलता आणि करता मी जवळजवळ अर्धी बाटली एकट्याने खाल्ली हो. लोणचं अर्धी बाटली खायचं म्हणजे काय काम आहे? मग निवेदनाने शेवटी मला पाठवून एक टपली, हे काय चाललंय काय तुझं, अर्धी बाटली लोणचं खातोस तू? तेव्हा म्हणजे लक्षात आलं की मी काय करतोय. म्हणजे सांगायची गोष्ट अशी की आपण काय करतो याचं भानच नसायचं आम्हाला. अरे म्हणजे ते दिवस बस. तो काळ होता बनवा बनवीच्या वेळचा. सुपर्ब. पण सुपर्ब काय ऐकलं कुठे तुम्ही अजून? नाही, मला ते बनवा बनवी म्हटलं की नाही, मी ओव्हरऑलच बनवा बनवी नाव काढलं की. आणि त्यावेळेला अशोकचं आणि निवेदिताचं लग्न झालं नव्हतं. अच्छा. तर कुठेतरी निवेदिताच्या आईला अशी शंका होती की काहीतरी मूर्त आहे पाणी कुठेतरी. आणि तिची नेहमी, कुठे चाललीस तू, कुठे कोणाबरोबर? नाही, मी लक्षा बरोबर आहे, पद्मा बरोबर आहे. आता तिथे अशोक असणार हे माहिती आहे, पण पद्मा आणि ती खरं बोलायची की पद्मा बरोबर आहे आणि लक्षाबरोबर. लक्षाच्या घरीच भेटायचो आम्ही. तर तिने आता आईला फोन केला पाहिजे. आम्ही बसलो होतो, 11, 11:30 वाजले होते. आम्ही सगळेच बसलो होतो, मी, सुप्रिया, आमचं दोघांचं लग्न झालं होतं. लक्षा, पद्मा, हा निवेदिता, गप्पा मारत होतो. आईला फोन केला पाहिजे म्हणून तिने फोन उचलून आईला फोन केला. आई, मी लक्षाकडे आहे, हां, लँडलाईन. मी लक्षाकडे आहे, पद्मा, लक्षा, आम्ही आहोत, सचिन, सुप्रिया वगैरे. हो आहे ना, असं तिने विचारलं असेल आईने, अशोक आहे का म्हणून. त्याने हो आहे ना. कुठे आहे म्हणजे इथेच आहे असं म्हटल्यानंतर तिला समोर टेबलवरती एक झुरळ दिसलं आणि ती ओ गॉड फोन ठेवून दिला. तिने किंचाळली जोरात आणि फोन ठेवून आहे ना समोरचा, त्याच्यानंतर किंचाळी आणि फोन कट. हे व्हिज्युअल आहे. समजावताना मानले की निश्चित काय घडलं असेल. पहिल्यांदा काय झालं हे कळे ना. नाही, त्याच्यानंतर ती काय, त्याला काढा म्हटलं, त्याला काढू, तुला घरातून बाहेर काढेल तुझी आई, तू फोन कर आधी तिला सांग काय झालं ते मी कधी विसरू नाही शकत. झुरळ हा ना तेव्हापासून फार म्हणजे माझा मित्र झाला, पण तिच्यासाठी भारी ठरला. मला प्रश्न विचारण्यात येणार त्याच्यावर, मला कल्पना आहे याची, म्हणून मी जरा सांभाळून बोलतोय.
सुप्रियाजी, तुम्हाला आठवतं हे झुरळ? आणि कारण तुम्ही असं असं केलं. हो म्हणजे काय, आठवतच ना, कारण मी निवेदिताची अगदी पाठराखीणच होते जणू, त्याच्यामुळे मला सगळं आठवतंय. यात बघू एकदम घट्ट मैत्रिणी. अच्छा. म्हणजे प्रचंड कोल्हे कुई चालायची त्यावेळेला. आम्हाला ते कोल्हे दोघे कोण कुई काय तिथे चाललं. आणि काय आहे, ह्यांचा संवाद जेव्हा चालू असतो ना, तेव्हा तिकडनं हा ऐकत असतो, इकडनं मी ऐकत असतो. दोघांचं संभाषण फोनवरती. उपयोग काहीच आधी नाही पण. आधी आधी लँडलाईन, मग मोबाईल, एवढाच फरक. गप्पा त्याच. पण त्याच्यानंतर जे काय इररिलेव्हंट बोलतात ना त्या दोघी, कुठल्या विषयातून कुठल्या विषयाला जाऊन मग कुठे काहीही कनेक्शन नाही, काही नाही, पण जे काय चालतं ते कमाल आहे. टचवूड फक्त आम्ही निवेदिता त्याची ताई इथे हव्या होत्या मला. नाही, काय आहे ना, आम्हाला टार्गेट करून ह्या लोकांनी खूप खाद्य त्यांचं लेग पुलिंगसाठी आम्ही खूप आहोत त्यांच्यासाठी. तुम्ही एक जण फक्त म्हणते काय, अगं तुला माहिती आहे का ते हे झालं, दुसरी नुसतं एवढंच म्हणायचं चल चल असं म्हटलं की ती पुढची चालू होते. होय ग, मग मला माहिती आहे ना असं होतं ते. नाही ग, मला नाही वाटत असं की हो ना. सुप्रियाताई बाजू काय कमी चालतं? पडतीये. सुप्रियाताई, बघितलं, आमचा विषय आला की कसे दोघंही एकदम लगेचच सुरू होतात. काय अरे असंच चालायचं ऍक्च्युली. चल असं म्हण भाऊ, तू कुठली हे बघ, तिने चल म्हटलं की समजावं की आता सुरू. स्वप्नील, असं आत्ता सेटवर काही घडायचं ह्या दोघांच्या गमती जमती, त्याच्यातून असं काहीतरी शिकण्यासारखं काहीतरी नाही, प्रेरणा? गमती जमती कमाल. पण ऍक्टर म्हणून म्हटलं गंमत सांगतो, हे जे ट्युनिंग आपण म्हणतोय ना, तर हे आमच्या दुर्दैवाने हे सगळं आम्ही प्रत्यक्ष नाही पाहिलं. म्हणजे ब्लेस्ड आर दीज पीपल की ह्यांनी हा वेळ असा घालवला. ब्लेस्ड आर दीज पीपल. पण मी माझ्यापुरतं सांगू शकतो की आम्ही काय बघितलं, तर आम्ही बघितलं की दोस्ती किंवा ट्युनिंग म्हणजे काय. तर शॉर्ट व्हायचा, सचिनजी यायचे, सांगायचे अशोका मला आहे असं आहे. म्हणजे म्हणा ठीक आहे, मग मी असं म्हणजे त्यांचे डिस्कशन, मग ओके फाईन डन. त्याच्यानंतर कट झालं ना की मामा एका विशिष्ट पद्धतीने बघतात सरांकडे फक्त. अच्छा, कसं कट. असं मामा एक फक्त असं एक कटाक्ष टाकतात. अच्छा, तिकडनं ते असं करतात. या एका ह्याच्यात आणि ह्याच्यात काय चुकलंय, काय बरोबर आहे, वन मोर होणार आहे, ओके आहे, शॉट परत करायचा आहे, किंवा एवढा पोर्शन परत करूया, इथपासून घे, हे सगळं त्या दोघांना कळलेलं असतं. कसलं भारी जे आम्हाला अजूनही कळलं नाही की कसं कळतं. म्हणजे मामा काय म्हणजे ओके का नाही, तो बघतो तिथून ना आता परत करू आपण, त्याच्या आधीचा ओके कधी बोलले, अरे त्यांनी केलं ना असं, नाही एवढंच केलं म्हणते मी. आणि 5 मिनिटांनी सांग ऐक ते बरोबर आहे सगळं, पण आता अशोकचा तो डायलॉग आहे ना तिथपासून आपण, आणि एक्झॅक्टली हे जे सांगायचं ते येऊन सांगायचं. तर हे मला कधी न सुटलेलं कोड आहे की, म्हणजे रादर हे कॉम्प्लिमेंटिंग आहे की काय ट्युनिंग असलं पाहिजे मित्रांचं, किंवा काय सिंक असला पाहिजे दोघांचा ऑफलाईन, की हा सिंक कामात ट्रान्सलेट व्हावा, आणि तो इतका निरभ्र असावा, म्हणजे इतका क्लीन असावा, नितळ असावा. म्हणजे आता मामा किती मोठा नट आहे मी सांगायची गरज नाही, पण डिरेक्टर म्हणला वन मोर तर वन मोर, ते जाऊन विचारणार की काय तुला काय वेगळं अपेक्षित आहे. सो इट इज सो इन्स्पायरिंग टू सी पीपल लाईक दॅट, की का तू वन मोर करतो, काय तुला अपेक्षित आहे. जर तू 10 पैकी 9 वेळा विचारायला लागायचं नाही, कारण ते वन मोर म्हणले की ना हा मला कळलं घे परत घे. अरे काय कळलं, काय झालं नेमकं, पण ते बरोबर तो बदल दिसायचा. ते बरोबर काट अशोका हे, अरे म्हणजे काय हे, म्हणजे काय किती कमाल आहे, हे कमाल आहे. म्हणजे आणि म्हटलं ना, अँड यू हॅव टू एक्सपिरियन्स इट. म्हणजे हे तू ना हे पुस्तकात लिहिता येण्यासारखं आहे ना, हे म्हणजे ह्या इंटरव्ह्यू मध्ये पण हे 5% कळतंय मी काय म्हणतो ते. तुम्ही ते ही अनुभवण्याच्या गोष्टी आहेत, आणि वी आर ब्लेस्ड की आम्ही अनुभवू शकलो बाजूला बसून. अजून एक महत्वाची गोष्ट आमच्या दोघांबद्दल सांगावीशी वाटते मला, ॲज अन ॲक्टर डिरेक्टर किंवा ॲज को ॲक्टर्स पण म्हण. टेक हा महत्त्वाचा असतोच, कारण का तो प्रेक्षकांच्या समोर जाणार असतो जर ओके झाला तर. पण आमच्याकरता फक्त टेकच महत्त्वाचा नसतो, तर आमच्याकरता रिहर्सल सुद्धा तितकीच महत्त्वाची असते. ती आम्ही एकदा नाही, आम्ही 4दा करतो, आणि जर असं वाटलं की एकदा अजून केली पाहिजे तर आम्ही लाजत नाही. आम्ही हे दाखवण्याचा प्रयत्न करत नाही की आम्ही किती सिनियर आहोत, हे दाखवण्याचा प्रयत्न करत नाही की आम्ही किती सिनेमे केलेले आहेत आणि आमचे किती हिट आहेत, आम्हाला किती अवॉर्ड्स मिळाले आहेत. ते घरी, इथे तुम्ही ॲक्टर आहात
इथे तुम्हाला स्वतःला कॉन्फिडंट वाटेपर्यंत तुम्हाला रिहर्सल केली पाहिजे आणि मग उतरा आणि हवं तर अजून टेक करा, एक डझंट मॅटर. आणि इनफॅक्ट म्हणजे ह्यांचं मी सांगू शकते की फक्त एकाला वाटलं की झालंय आपली रिहर्सल आपल्याला करेक्ट आहे तेवढ्यावरतीच थांबत नाही. टिल अदर ॲक्टर्स म्हणजे बाकीच्या ॲक्टर्सना सुद्धा ते सगळ्यांना ठीक आहे ओके रिहर्सल सगळ्यांनी करूया असं पण म्हणजे ह्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे की म्हणूनच तर आमचे जवळजवळ 14 चित्रपट हिट होत आहेत. आणि मी तर म्हणे हा चित्रपटाचा आणखी सिक्वल निघणार आणि ही जी शिकण्याची कार्यशाळा आहे ना ही सतत पुढे गेली पाहिजे. हीच मला वाटते आपली संस्कृती जी तुम्ही आतापर्यंत सुप्रियाताई तुम्हाला काय म्हणजे म्हणत होते शिकण्यासारखं म्हणजे बरंच काही आहे. म्हणजे आम्ही काहीच केलेलं नाही अजून, इतकं अजून आहे त्यात. जेवढं शोधू तेवढं कमी आहे, पण ती शोधक वृत्ती ठेवली तर ते सापडणार आहे. किती असं म्हणत आपण कुठली गोष्ट की मी केलं झालं आपण तो नाही असं नाही आहे, एवढं नाही आहे. ते भयंकर डीप आहे. तुम्ही कराल तेवढं थोडं आहे. कारण माणसं काय जेवढी व्यक्ती तेवढ्या प्रकृती. एक माणूस हा दुसऱ्या माणसासारखा नसतो. मग एक ॲक्शन दुसऱ्या ॲक्शनसारखी कशी असेल, वेगळीच असली पाहिजे ती. आणि त्या वेगळ्या अशा काही अजून पडलेलं आहे, आम्ही काहीच केलेलं नाही अजून. खरं आहे. आणि त्यामुळे तालीम ही गोष्ट अतिशय महत्त्वाची. तालीम अशी झाली पाहिजे की लोकांना बघताना असं वाटलं पाहिजे की अरे हे सोपं आहे करणं, असं वाटलं पाहिजे लोकांना. बरं तालीम करण्याचा उद्देश काय असतो की दोघांच्या बोलण्यामध्ये टायमिंग हे सेट झालं पाहिजे. मी कधी वाक्य बोलल्यानंतर तू कधी सुरू करणार आहेस, तू केल्यानंतर तुझं वाक्य झालं तर मी कशी रिॲक्शन देऊन मी पुढचं सुरू करणार आहे, हे सेट करणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. हे आयत्या वेळेला सेट कधीही होऊ शकत नाही, त्यासाठी रिहर्सलच करायला पाहिजे. खरं. आणि टायमिंगचा बादशाह का म्हटलं जातं तुम्हाला सचिन सरांना, म्हणजे हे मला आत्ता खूप एक खरं तर कमी वेळ आपण हे बोलतोय पण किती मोठं आयुष्याची फिलॉसॉफी असू शकते. म्हणजे आता अशोक मामांनी सांगितलं हे इतके मोठे नट आहेत खरंच आणि हे दुसऱ्याच्या रिहर्सलला क्यू देतात. म्हणजे मामांचा सीन झालाय, डिरेक्टर सांगतो की मामा तुम्ही जाऊन बसा, तर नाही त्याचं राहिलं ना, तर ते तिकडे उकडतंय, तिकडे पंखाने. कारण त्या लोकेशनची कधी कधी हे असतं की बाबा तुम्ही कुठे शूट करताय काय करताय, पण अशोक सराफ विल सिट देअर. तुमचा शॉट होईपर्यंत प्रत्येक टेकला त्याच इंटेन्सिटीचा क्यू, ज्या इंटेन्सिटीचा टेक आहे, कारण की तो सूर चुकला तर त्याचा रिॲक्शनचा सूर चुकणार. तर हा समोरच्या नटाचा विचार असणं की मी टेकमध्ये हा सूर लावलाय तर त्याच सुराचा क्यू आला पाहिजे, तर त्याच सुराचा रिप्लाय येईल. ही मला असं वाटतं की आमच्यासाठी खूप म्हणजे हे धडे आहेत, हे गिरवायचे धडे आहेत जे कदाचित काय म्हणतो ना आपण अनेक गोष्टी आपण बघून शिकतो ना, किंवा त्या अशा आत्मसात कराव्या, त्या मी हेमल आम्ही सगळ्यांनीच करण्याचा प्रयत्न केला आणि आम्हाला खात्री आहे की आमच्या इथून पुढचे परफॉर्मन्सेस ना त्याचा नक्की फायदा होईल. खरं. आणि दुसरी गोष्ट काय असते, ते तुम्ही काम करता तेव्हा एक लक्षात ठेवलं पाहिजे की तुम्ही शेवट त्याच्यातच राहिलं पाहिजे. तुम्ही जेव्हा दुसऱ्याचे सीन चालू असतो तेव्हा तुम्ही चला जरा एक फिरून येऊया तिकडे जाऊन नाही, ते समोर खुर्ची टाकून बसबस तो काय करतो याच्यावर आपलं करणं हे अवलंबून असतं. किंवा त्याचं टायमिंग काय आहे त्या टायमिंगने मला जुळून घ्यायला पाहिजे, किंवा त्याने हे चुकीचं केलं असतं, मी कसं केलं असतं कसं केलं असतं, हे सगळा अभ्यास तिथे बसून करावा लागतो. मी एकदा 9:30 खुर्ची टाकली की मी लंचच्या दुपारी जेव्हा जातो त्याच्यानं जो परत खुर्ची टाकतो तो पॅकअप नंतर उठतो, मी वालतच नाही सेटवरून कधी. पण अशोक मामा आता तंत्रज्ञान एवढं बदललं, माणूस बदलला, आपण बघितलं सोशल मीडियामध्ये तर माणसानं म्हणजे त्याचं रूपच पूर्णपणे बदललं, स्वभाव बदलला. तुम्हाला हे जाणवलं या 20 वर्षामध्ये खूप बदललं? म्हणजे मी 20 वर्ष ह्याच्यासाठी म्हणते की आपण सिक्वेलमध्ये आहोत आत्ता, नवरा माझा नवसाचा 2 आणि 1 असं मी कम्पेअर करून म्हणते की तंत्रज्ञान एवढ्या वर्षात एवढं बदललं, माणूस बदलला. तुम्हाला काय जाणवलं? तंत्रज्ञान बदललं ना, बदलणारच. माणूस पण बदलला, अभिनय नाही बदलला ना, तो तसाच करायला पाहिजे. माणूस रागवतो म्हटल्यावर तुम्हाला रागवतो तसंच दाखवायला पाहिजे ना, तुम्ही असं रागव नाही दाखवणार. मग तंत्र तुम्ही कुठे नेले हा कॅमेरा हा ॲडिशनल झालं, तुमचा शॉट कसा दिसेल ह्याच्यासाठी झालं, पण बेसिकली तुम्हाला काय करायला पाहिजे हे वेगळंच आहे ना गोष्टही, ती त्याच्यावर काही अवलंबून नाही. तंत्रज्ञान कुठे गेले आता, सोपं झालं आहे सगळं, बऱ्याच गोष्टी सोप्या झाल्यात त्याच्यामुळे. त्यामुळे आणि विविधता वाढली आहे शॉर्ट्सची, चांगली गोष्ट, अतिशय चांगली गोष्ट आहे, पण बेस काय शेवटी अभिनय.
बरं अभिनय तो सुद्धा काय आहे, कुठल्या लेवलपर्यंत करायला पाहिजे हे पण नाही परत नाही ना. कारण त्याला पण एक लेवल आहे की तुम्ही कॅमेरा असल्यामुळे तुम्ही कसं दाखवणार हे महत्त्वाचं आहे ना. तुम्ही किती ब्रॉड दाखवणार, किती हे करणार, किती लांब ह्याच्यावर तुमचं हे कॅमेरा लांबीवर आहे, त्याप्रमाणे किती तुम्हाला तुमचे फेशियल एक्सप्रेशन हलवायला पाहिजेत, हे सगळं स्टडी करावं लागतं ना त्यासाठी. दिग्दर्शक म्हणून नक्कीच हा सगळा बदल म्हणजे तुम्ही तर बघता आहातच इतक्या वर्षांपासून, तुम्ही काय सांगाल? कारण मला ह्याला एक वेगळा कंगोरा द्यायचा आहे. जसं मी म्हटलं की सोशल मीडियामुळे तर माणूस पूर्ण बदलला, अर्थात आपल्या प्रसिद्धीसाठी वगैरे सगळं ठीक आहे, पण तंत्रज्ञान बदललं, केमिस्ट्री तुमची तीच आहे. हे सगळं कसं तुम्ही एका याच्यात बसवाल? नाही, मी तसं म्हणेन की चेंज इज द ओनली कॉन्स्टंट इन दिस युनिवर्स. करेक्ट. तर त्याला सामोरं जाणं तुमचं कर्तव्य आहे. पण चेंजला सुद्धा तुम्हाला जर ॲक्सेप्ट करायचं असेल तर आपण जेवढं करू शकतो तेवढंच करावं ॲक्सेप्ट. जे नाही करू शकत ते नाही करावं असं मला वाटतं. कारण प्रत्येक माणूस हा वेगळा असतो, प्रत्येकाची कपॅसिटी वेगळी असते. तर आपण आपल्याला जे झेपेल ते करावं. सोशल मीडिया आहे पण जेवढं सोसल तेवढं करावं असं मला वाटतं. आणि बदल टेक्निकमध्ये झालेले आहेत, टेक्नॉलॉजीमध्ये झालेले आहेत. मी म्हणजे सगळेच रेव्होल्युशन्स मी पाहिलेले आहेत लहानपणापासून. म्हणजे डेब्री कॅमेरा टू मिचेल कॅमेरा, मिचेल कॅमेरा टू एरिफ्लेक्स कॅमेरा, ब्लॅक अँड व्हाईट टू कलर, मग त्याच्यानंतर सिंक साऊंड टू डबिंग, मग एरी 3 नंतर पण तो एरीच होता ते. आणि त्याच्यानंतर मग ऑडिओचा ॲनालॉगचा डिजिटल होणं खूप मोठी क्रांती होती. होय होय, ती जवळून पाहिलेली आहे. त्याच्यानंतर सर्वात मोठी क्रांती आत्ता जी आम्हाला दिसते आहे ती क्रांती म्हणजे फ्रॉम सेल्युलॉइड टू डिजिटल. ही किती मोठी क्रांती आहे आमच्याकरता. आता जगाकरता एवढी मोठी क्रांती म्हणजे सोशल मीडियाचं पदार्पण. ही त्यांच्याकरता एकच क्रांती आहे तसं पाहिलं. कम्प्युटर आले, हे आले, लॅपटॉप आले आणि मग सोशल मीडिया आला वगैरे वगैरे. ही क्रांती त्यांच्याकरता, ही जगाकरता. आमच्याकरता क्रांती म्हणजे ही क्रांती आमच्या इंडस्ट्रीमध्ये. पण मग हे आव्हान नाही वाटत? कारण तुमचा एक काळ असा होता की तुम्ही मराठी चित्रपट पाहायला लावले लोकांना तुमच्या त्रिकुटाने, बेसिकली तो काळ असा होता. आणि आता सोशल मीडियाचं एवढं अवडंबर झालं आहे किंवा अशा ह्या क्राऊडला, अशा पब्लिकला आपल्याला थिएटरपर्यंत खेचायचं आहे. आव्हान वाटतं हे थोडंसं? आव्हान तर तेव्हा सुद्धा वाटत होतं. त्या वेगळ्या प्रकारचं आव्हान होतं, हे वेगळ्या प्रकारचं आव्हान आहे. पण आव्हान तर डेफिनेटली होतं. आव्हान हे नेहमीच असतंच ना. तुम्ही कसंही करा, शेवटी आव्हान हे आव्हानच राहतं ना. त्या आव्हानाला तोंड देण्यासाठी आता आम्हाला हे प्रमोशन आणि असं सगळं करायला लागतं. आमच्या वेळेला मला तर आठवत नाही असलं काहीच केलेलं, असं काही नव्हतं. पण एक प्रेस कॉन्फरन्स घ्यायची, ती सुद्धा जास्तीत जास्त एखादी शहरामध्ये जाऊ तिथे तेव्हाच पोचण्यासाठी. पेपरमधली ॲड ही एवढीच असायची. पण आता हे सगळ्या बदलत्या काळानुरूप आम्हाला चित्रपट आपला, आणि जसं सगळेच हे जे स्वप्नील वगैरे सांगतात की ताई त्यांनी मी तो समजवतो आम्हाला की 90 मिनिटाचं पण 90 सेकंद पण नाही, आता त्याचंही शॉर्टवर वर्जिन 1 सेकंड चालू आहे. आता त्याच्यात आपल्याला जर का टिकून राहायचं असेल आणि लोकांच्या लक्षात राहायचं असेल तर आपल्याला आपला चित्रपट जे हे आता नवरा माझा नवसाच्या 2च्या निमित्ताने मी हे सगळं अनुभवते. कारण मी जेव्हा माझ्या शेवटच्या चित्रपटाला मी असं काहीच केलं नव्हतं. माझा आम्ही सातपुते हा किती वर्षांपूर्वी येऊन गेलेला चित्रपट आहे, त्यावेळेला हे असलं काहीच मी अनुभवलं नव्हतं. पण तो चित्रपट आज मला लोक म्हणजे म्हणजे मी त्यांच्या स्मरणातनं गेलीच नाही आहे इतक्या वर्षात सुद्धा. कारण पुन्हा ही टेक्नॉलॉजी, पुन्हा हे OTT, पुन्हा हे सॅटेलाईट, त्याच्यावरती हे चित्रपट असल्यामुळे आज माझा रेलेव्हन्स आहे त्यांना. आणि मी रेलेव्हंट त्यांच्या मनात ह्याच जर का गोष्टींमुळे, टेक्नॉलॉजीमुळे राहिलेले असेल तर आता ह्या टेक्नॉलॉजीला मला पण एम्ब्रेस करून त्यांच्यापर्यंत पोचण्यासाठी त्यांना आवडणारे हे मार्ग, त्या आवडीनिवडीला मला प्राधान्य दिलं पाहिजे. आणि म्हणूनच नवरा माझा नवसाच्या 2साठी आम्ही एवढ्या उत्साहाने मी करताना दिसते. अदरवाईज मला फार काही असं म्हणजे विशेष, आय एम नॉट अ व्हेरी आउटस्पोकन पर्सन, पण ह्या निमित्ताने मी संवाद साधते. अगदी मला असं ना आत्ता आपल्या चर्चेमध्ये असं वाटलं की ही ना 2 पद्धतीची शिक्षण पद्धती आहे. जशी आमची पिढी तुमच्याकडून खूप काही शिकत गेली आणि स्वप्नीला जे सांगितलं ती एक अनुभवाची अनुभूती घेणं, आणि तुम्ही आता नवीन टेक्नॉलॉजीबरोबर शिकत चाललेला एक शिक्षण, असं 2 काहीतरी 2 वेगळे प्रवाह एकत्रित आल्यासारखे मला वाटतात. पण आम्ही जे काढलं तर म्हणजे हाल अपेक्षा सॉलिड होत्या. त्यावेळेला काय ते फिल्म वेगळी जेव्हा ब्लॅक अँड व्हाईटमधून कलरमध्ये आले, जेव्हा
सिनेमा जेव्हा कलरमध्ये आला तेव्हा पहिल्यांदा ओर्वो फिल्म वापरायची, ओर्वो फिल्म. बरं त्या ओर्वो फिल्मला लाईट इतका लागतो, टेरिफिक लाईट लागतो, म्हणजे त्यासाठी असे 12 रिफ्लेक्टर राईनीत उभे असायचे आणि ते 12 रिफ्लेक्टर तोंडावर घ्यायला लागायचे. काळ कुठं होऊन जायचं. पूर्वी मी युरोपियन दिसत होतो, आता नंतर 12 रिफ्लेक्टर खाऊन असं झालं. पण त्याच्यानंतर मग फिल्म्स हे बदलत गेले, त्यामुळे आता बाउन्स लाईट सुद्धा चालतात साधे आता. हा म्हणजे या लोकांचे किती फायदा आहे आपल्या लोकांच्या. खरंय खरंय. सुप्रिया मॅम, सेटवरचा नवरा घरातला नवरा यात काय फरक असतो आणि तुम्हाला कोणता आवडतो? सेटवरचा नवरा आणि घरातला नवरा दोन्हीकडे नवरा बॉसच असतो, सेटवरती पण बॉस असतो. कारण माझ्या हातात माईक आहे, त्याच्यामुळे मी हे सांगणार आहे की घरात पण तोच बॉस आहे, त्याच्या हातात मी माईकच देणार नाही आहे नवऱ्याच्या माझ्या. घरात पण खरं तर तेच बॉस असतात. आम्ही 4-5 बायका आहोत पण तरी बॉस तेच असतात. म्हणजे त्यांची मर्जी आम्ही सांभाळत असतो. आता बरं माझ्या हातात माईक आला, मी नाही देणार तुमच्या हातात माईक. नको नको नको, काही नाही. हे काय आहे ना, ते माझं ऐक ना, म्हणजे काय माझं म्हणणं असं आहे की त्यांना सांगण्याच्या पद्धती ज्या असतात ना, त्यांच्याकडनं काही गोष्ट करून घ्यायची असेल तर त्याचा अप्रोच जो असतो ना तो खूप वेगळा पाहिजे. त्यांना असं कर सांगितलं तर नाही, म्हणजे ते असं कर म्हणजे असंच करायचं आहे असं नाही, मग त्यांना समजवायला लागतं. आणि ते व्यवस्थित, म्हणजे ह्या बायकी गोष्टी सांगते. बाकी सेटवरती आम्ही असं काही करायला नाही, पण सेटवरती सुद्धा आय शुड से की मी वाईफ म्हणून किंवा बायको म्हणून असं नाही, पण एक ॲक्टर म्हणून ते नेहमीच प्रत्येकाला मान देतात. तसाच मान माझाही ते राखतात अगदी दरवेळेला. कधी कधी मीच थोडासा काही झालं की माझा चेहरा असा आहे ना की मला काही झालं की लगेच माझं ते दिसतं चेहऱ्यावरती, त्याच्यामुळे जरा प्रॉब्लेम होतो. फक्त तेवढंच आहे, कारण मला ते म्हणजे सटल्टी मला जमत नाही. म्हणजे अभिनयातली जमेल पण अदरवाईज सटल्टी मला जमत नाही. ते म्हणजे फक्त यातून दरवेळी आपण हेच ऐकतो की वुमन इज द बॉस ऑफ द हाऊस. यावेळी थोडंसं वेगळं ऐकायला मिळालं की मेल इज द बॉस ऑफ द हाऊस. जे नेहमी ऐकायला मिळतं तेच करेक्ट आहे. आणि 4 बायकांबरोबर मी राहत असेल तर मी बॉस कसा असू शकेन? पण सुप्रिया मॅम म्हणाला ती काय वाटेल ते म्हणा. वस्तुस्थिती काय आहे की मी तिचं ऐकतो आणि मला ते आवडतं. ओके. पहिल्या भागात जर तुम्हाला कोणती भूमिका साकारायला सांगितली, म्हणजे तुम्ही स्वतःला कोणत्या भूमिकांमध्ये इमॅजिन करता पहिल्या भागातल्या? बाबू कालिया. ए वेडी, तू भक्तीच्या भूमिकेत नाही का करू शकत आणि तो नाही का वॅकी करू शकत? नाही, पण भक्ती वॅकी माझ्यासाठी इरिप्लेसेबल आहेत. पण मला काय करायला आवडेल कारण बाबू कालिया, लहानपणी मी 8 वर्षाची होते जेव्हा मी हा सिनेमा पाहिला. तो बाबू कालियाचं खूप अट्रॅक्शन होतं, कारण तो असा खौफ होता ना थ्रू आउट द पिक्चर की हा कोण आहे. आणि जेव्हा कळतं तेव्हा मग असं ते मी कुठेतरी अजूनही तीच लहान मुलगी हे उत्तर देते की तो खौफ मला हे करायला आवडेल. स्वप्नील, तुलाही? आम्ही कांचो. जाता आता तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल? पिक्चर बघा. 20 सप्टेंबर, शुक्रवार 20 सप्टेंबर तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात. थोडंसं दूर असलं तरी सुद्धा चालेल, पण जरूर नवरा माझा नवसाचा 2 पहा. कारण हा चित्रपट एका मराठी माणसाने मराठी माणसाकरता बनवलेला चित्रपट आहे. तो मराठी माणसाने नाही पाहायचा तर कोणी पाहायचा?